नमस्कार. कधी विचार केलाय का की एकाच देशाला आपण किती वेगवेगळ्या नावाने ओळखतो? भारत, इंडिया, हिंदुस्तान हे सगळे नावं आली तरी कुठून? चला, आज आपण याच नावांच्या मागची रंजक कहाणी जाणून घेऊया. साहजिकच प्रश्न पडतो की एक देश आणि इतकी सारी नावं असं का? यामागे काहीतरी खास कारण असणार, बरोबर? आणि याचं उत्तर आहे हो. प्रत्येक नाव म्हणजे एक वेगळा इतिहास आहे. या भूमीच्या हजारो वर्षांच्या प्रवासातला एक वेगळा अध्याय आहे. चला तर मग या नावांच्या अगदी मुळाशी जाऊया. सुरुवात करूया त्या सगळ्यात जुन्या प्राचीन नावांनी, जी फक्त एका देशाबद्दल नाही तर एका संपूर्ण जगाच्या कल्पनेबद्दल सांगत होती. यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं जंबूद्वीप, म्हणजे जांभळाच्या झाडाचा बेट. गंमत म्हणजे प्राचीन बौद्ध आणि जैन ग्रंथांनुसार जंबूद्वीप म्हणजे फक्त भारत देश नव्हता, तर त्या काळी माणसाला माहीत असलेलं अख्खं जग होतं. जणू काही त्यावेळचा वर्ल्ड मॅपच. त्यानंतर एक नाव येतं आर्यावर्त. याचा सरळ सरळ अर्थ आहे आर्यांशी भूमी. मनुस्मृतीमध्ये याचा उल्लेख आहे. पण हे नाव आहे ना, हे भौगोलिक कमी आणि सांस्कृतिक जास्त होतं. म्हणजे हे नाव प्रामुख्याने गंगा यमुना खोऱ्यातल्या वैदिक संस्कृतीचं प्रतीक होतं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात दक्षिण भारताचा समावेश नव्हता. बरं, आता वळूया त्या नावाकडे जे ह्या मातीतूनच जन्माला आलं, जे सर्वात आपलं म्हणजे स्वदेशी मानलं जातं. भारत नावामागे खरं तर दोन खूप सुंदर कथा सांगितल्या जातात. एकीकडे गोष्ट आहे पराक्रमी चक्रवर्ती राजा भरतची. असं म्हणतात की त्याचं राज्य इतकं मोठं होतं की त्याच्या नावावरूनच या भूमीला ओळख मिळाली. तर दुसरीकडे एक अधिक तात्विक कथा आहे. ती सांगते की भा म्हणजे ज्ञान किंवा प्रकाश आणि रथ म्हणजे गुंतलेले. म्हणजेच काय, तर ज्ञानाच्या साधनेत मग्न असलेल्या लोकांची भूमी म्हणजे भारत. म्हणूनच बघा, भारत हे नाव फक्त एक शब्द नाहीये, तर ती एक ओळख आहे. ह्या भूमीवरच्या लोकांनी स्वतःला दिलेली ओळख, इथल्याच संस्कृतीतून आलेली. तर ही झाली आतून आलेली नावं. पण बाहेरच्या जगाने या भूमीला कसं पाहिलं? त्यांनी कोणतं नाव दिलं? आणि गंमत म्हणजे याची कहाणी सुरू होते एका मोठ्या महान नदीपासून. हा एका शब्दाचा प्रवास किती रंजक आहे बघा. सगळी सुरुवात झाली संस्कृतमधल्या सिंधू या शब्दापासून. आता जेव्हा पर्शियन लोक इथे आले तेव्हा त्यांच्या उच्चारात सचा ह व्हायचा, तर सिंधूचं झालं हिंदू. पुढे जेव्हा ग्रीक आले तेव्हा त्यांनी हिंदूला इंडोस असं ऐकलं आणि लिहिलं. आणि याच इंडोसचं लॅटिन भाषेतून पुढे झालं इंडिया, जे नाव आज जगभर पसरलं आहे. म्हणजे बघा, ह्या एका नावाला घडवण्यात किती वेगवेगळ्या संस्कृतींचा हात आहे. पर्शियन लोकांनी सिंधूचं हिंदू केलं, मग मुघलांनी हिंदुस्तान हे नाव जास्त लोकप्रिय केलं, ग्रीकांमुळे ते इंडोस झालं आणि शेवटी ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत इंडिया या नावाला अधिकृत ऑफिशियल नाव म्हणून पक्क केलं. तर मग आता आपल्याकडे दोन मुख्य नावं आहेत. एक भारत, जे आतून आलं, आणि दुसरं इंडिया, जे बाहेरून दिलं गेलं. मग या दोन्ही नावांना आधुनिक काळात एकत्र कसं आणलं गेलं? हे असं आहे की एकाच ओळखीच्या या दोन बाजू आहेत. भारत हे नाव आपली स्वदेशी, आपली सांस्कृतिक ओळख दाखवतं. ते आपलं आतून आलेलं नाव आहे. आणि इंडिया हे नाव आपली जागतिक ओळख बनलं, जे जगाने आपल्याला दिलं. आणि ही दोन्ही नावं मिळूनच आपल्या देशाचं एक पूर्ण चित्र तयार होतं. थोडक्यात सांगायचं तर आपला प्रवास जंबूद्वीपसारख्या एका वैश्विक कल्पनेपासून सुरू झाला. मग आर्यावर्तसारखी सांस्कृतिक ओळख आली. मग भारत नावाची एक राजकीय आणि स्वदेशी ओळख तयार झाली. आणि शेवटी इंडिया नावाची एक जागतिक ओळख मिळाली. प्रत्येक नाव एका वेगळ्या काळाची आणि विचारांची गोष्ट सांगतं. आणि ही जी दुहेरी ओळख आहे ना, ती इतकी महत्वाची आहे, इतकी मूलभूत आहे की तिला आपल्या देशाच्या सगळ्यात मोठ्या कायद्यात म्हणजे आपल्या संविधानात अधिकृत स्थान मिळालं आहे. आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 1 ची सुरुवातच या शब्दांनी होते. इंडिया दॅट इज भारत, म्हणजे इंडिया म्हणजेच भारत. किती महत्वाचं वाक्य आहे हे. या एका वाक्याने या दोन्ही ओळखींना अधिकृतरित्या एकत्र जोडलं आहे. तर मग या सगळ्या कहाणीनंतर एक प्रश्न मनात येतोच. नावं आपली ओळख घडवतात की आपली ओळखच आपल्या नावांना आकार देते? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?